आज ज्या गाडीतून मी उतरले त्याच गाडीमध्ये काका आणि काकू चढत होत्या. कदाचित त्यांना वडाळ्याला जायचं असेल. काकू वरती चढल्या आणि गाडी चालू झाली आणि काका खालीच राहिले. हे पाहून मी खूप घाबरले. समोरच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा एक मुलगा होता, तोही हे सर्व पाहत होता. तोही ते पाहून धावत धावत माझ्याजवळ आला आणि आम्ही काकांना विचारलं की कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. तर ते म्हणाले काकू आम्हाला दिसत नाही आणि काकूंनाही थोडंफार दिसतं. मग आम्ही म्हटलं की आता अशा परिस्थितीत ह्यांना एकटं कसं सोडून जायचं. म्हणून तो मुलगाने आम्ही काकूची वाट पाहत तिथेच थांबलो. मग अर्ध्या तासानंतर कोरेगावची गाडी येणार होती आणि त्या गाडीतून मग समोरच्या डब्यातून काकू उतरल्या. काकूंना पाहून आम्हाला थोडं हायसं वाटलं आणि आम्ही काकांना जोरात ओरडून मी तर सांगितलं की काका काकू आल्या करून. आणि हे ऐकून काकाही खूप आनंदी झाले आणि काकूही तिथून काकांना बघून हसत हसत आल्या. हे सर्व त्यांना पाहताना त्यांना ते जेव्हा एकमेकांना भेटत होते हे बघताना खरंच मन भरून आलेलं आणि डोळ्यात सुद्धा आमच्या दोघांच्याही पाणी होतं. मग त्यानंतर त्या मुलाने आणि मी आम्ही त्यांना सांगितलं की असं सोडून जाऊ नका. बरं वाटलं तुमच्या दोघांना बघितल्यावरती. गाडी थांबल्याच्या नंतरच वरती चढा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही वडाळ्याची गाडी कधी येणार आहे हे त्यांना दोघांना सांगून काकूही थोड्या भाऊक झालेला आणि काकाही थोडे भाऊक झालेले. आम्ही सांगितलं मग कसं काय ते. मग त्यांनी काकांनी आम्हाला दोघांनाही आशीर्वाद दिला. मग त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरी येण्यासाठी निघालो. पण खरंच मनातून आम्ही खूप आनंदी होतो.